हाय फ्रेंड्स, मी वर्षा सुनील भोसले. माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आणि तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. मस्तपैकी कढईत तेल टाकून घेतले. तेल तापले आणि लसूण आणि हिरवी मिरची मस्त बारीक चिरून मी तेलामध्ये टाकला आहे. परतून घ्यायचं आहे. त्याच्यात थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. ते मिरची लसूण लाल होईपर्यंत मी थोडीशी आपली जी शेपूची भाजी आहे ती मस्तपैकी कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यासोबतच मुगाची डाळसुद्धा मी भिजवून ठेवली होती. मुगाची डाळ छानपैकी भिजलेली आहे, बघू शकता तुम्ही. अशी मुगाची डाळ शिजली की आपल्याला भाजीत पाणी टाकायला गरजसुद्धा पडत नाही भाजी शिजवताना. मस्तपैकी भाजीचं आज पाण्याने आपली भाजी शिजवायची. आणि मेन म्हणजे मी कोणतीही हिरवी पालेभाजी शिजवताना कढईवर झाकण ठेवत नाही. त्याच्याने आपल्या भाजीचा कलर हिरवागारच असतो, भाजीचा कलर चेंज होत नाही. छानपैकी बघू शकता तुम्ही आपल्या कढईमध्ये किती पाणी आहे भाजीला सुटलेलं. ह्याच पाण्यात मी ही भाजी शिजवलेली आहे. आणि आता शेवटला थोडंसं पाणी राहिलं, ते सुद्धा मी थोडंसं आटवून घेतलं आहे. खूप पण ड्राय केलेली नाही आहे भाजी, बघू शकता. मस्त भाजी तयार झाली. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. या खायला.